तीन मान उदय झाला असं सांगते शेजारानीला माझ्या खंडोबा स्वप्नात आला ग शेजारीन सखे बाई माझ्या खंडोबा स्वप्नात आला ग शेजारीन सखे बाई मुळा बाळ गबरतारला मुळा बाळ गबरतारला घेऊन येईल जेजवारीला पैसे ठोकून दरव ज्याला ग शेजारीन सखे बाई आयला का शरद भाऊ आहे काय काय काढीत आहे का काय गाबाळ अय शरद भाऊ काय रे पिनू भाऊ? अरे इकडे आहे काय करतोय तिकडं हे काय गप्पन काढतो ना थोडस. ये बांधाच हा लय गबळ झालंय रे. म्हणजे माझी निंदला नाही का हे कडाकडाला जास्त झालंय ना. हा कडा राहिलास आणि तुला दिवसांनी भेटला 3 महिने झाले ना तुला आता. हा 3 महिने झाले भाऊ आता आयला दारू बिरू सोडून 3 महिने झाले दारू सोडून. तू दारू सोडली पण आम्हाला काय तोंड दाखवित नाही आता तू. काय झालं तेच झालं रे हा दारू सोडली खरी पण असं वाटत नाही मित्रांक जावं म्हणून. असं आहे काय? हा रे म्हणजे आम्ही तुला काय पाहिजे होतो का? आम्ही उलटे तो सोडायसाठी प्रयत्न करायचो. अरे तुम्ही मस्त प्रयत्न केले मग पण तुम्ही मस्त मामुळं मस्त काही गोष्ट केली. अरे तो मुळे मी लोकांचा मार खाल्ला किती जणांचा. बरोबर ना. अरे दारू पिऊन कोणाला गोडे लावायचा तू? अरे मी काही वाय बरे आणि काही बुकून जायचं तू अरे. कोण आणि मी कोण असं हा ना समोरचा कोण आमदार आहे का खासदार आहे तुला याच्याशी काही घेणं देणं नाही. हा? ते आहे. मी नव्हतं बोलत ती अक्काबाई बोलायची भाऊ. हा दारू बोलायची नाही का? मग काय म्हणते ना मित्र अस मित्र भेटो मनाचा संशय भेटू. बरोबर आहे. मग आलो तुला म्हणलं चला इकडे तुलाही भेटू मधुभाऊला भेटू आज काही काम नाही दाम नाही. बरं झालं मला आनंद झाला तू भेटल्यामुळं. हा चेहरा सुकट तो उजळला माहिती का? हा मग टक झालो. इस्त्री बिस्त्री हो, आता- काय बरं आता तो चेहरा एकदम नूर आला माहिती का? नाही नाही उजळवूनच गेलो मला माणसं ओळखती नाही आता. हा मग म्हण पहिलं पिण्या असा नव्हता म्हण. अरे पहिलं तुला काय सांगायचं आता तुला कुत्र्याला किंमत होती पण तुला किंमत नव्हती. अरे रे रे कुत्र्यावानी हाड होते रे. मग अरे एखाद्या टपरीत गेलं ते उचकून द्यायचं. मग 10 रुपये तू याच्या त्याच्या मागायचं माहिती का दारूसाठी. नंतर झालत तसं रे. दारू सोडायसाठी कोणा का गेलता? श्याम बाबा कुठं? इकडं दारंगाव धरणगाव वीरला. वीर. आईला मला जावं लागलं हा का? अरे तुला जावं लागेल मग तू का पितोय? अरे कधी मध्ये आठवण येते ना ती पण नाही यायला पाहिजे ना मला. हा ते म्हण बा. असं अय पण ते बाबाने मला औषध दिलं बा. गुण पाडला याला महत्व आहे रे. अरे गुणच महत्वाचा आहे. हा गुण झाला पण खरंच एकच नंबर गुण आला भाऊ. प्याल्यानंतर परत आठवण येत नाही ना आता. नाही 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 औषध घेतल्यानंतर दारूच्या आठवणच येत नाही. नाही उलट्या दुसरा जर पिऊन आला ना समोरचा हा. आपल्याला वांट्या होते. अरे वा मला तर खरंच होते. मग आता दारू तेव्हापासून लांब लांब पळत असेल ना. अहो लय मीच दारू वाड्यान पाहून लांब पळत. बरं बरं ते काला पळतील ते उलटे म्हणते पिण्या इकडे. आता दारू सोडली हा. हा? आता लग्न कधी करायचं? अरे काय सांगतो या जगात तर एक तर कोणी नाही कोणाचं माहिती. अरे तू चांगला असता द्याना वागला असता तुला कोणी पोरगी दिली असते ना. अरे हा पण माझे काही गोष्टी नका काय ग्रेमान बिंगले होती. हा पण झालं काय माहितीये का आता हे बाय माय मांग एक तर खरं सांगू का कुणीच नाही. हा तुझे हे बाय. आई वडील नाही. माझे वडीलही वारले आई वारली वानिकिनीचा मी एकठाची. मला बहीण नाही भाऊ नाही आणि माझे आहे चुलता चुलती कोण कोणाचे बाबा. अरे कोण कोणाचा हा विषय लय लांबचा आहे. आम्ही कोण आहे तुझे? आम्ही मस्त तो चांगलंच पाहणार पण तू दारू पाहिजे ना एवढा येडा झाला होता ना हा ना. का नको नको. नाही ती दारूच मला उमजून देत नव्हती. अरे मस्त तो लोकांनी लग्न करून दिलं असतं पोरगी पाहून दिली असती पण लोकांना गॅरंटी नव्हती ना ती पोरगी तू वागवशील म्हणून. हा बरोबर आहे ते खरं आहे. हा असं पण काय झालं चुलत्यानं त्याचाच फायदा पाहिला भाऊ. त्याच्या पोरांचं लग्न करून घेतलं त्यांना लेकरं झाली त्या पोरांना. अरे तुला झाले असते पण तू आता वागतच असा होता. लांब नको जाऊ तुझेच पोर 10वी 11वीला आहे. 10वीला नाही मा 8वीला पोरगी आहे 7वीला पोरगा आहे. बरोबर आहे. पाय बरं मग आपल्या दोघांचं एकच वय. मग आता माये तेवढल्या असते का नाही. हा बरोबर आहे. काय सांग तू. अरे नशीब फुटक बाबा. हा नशीब गांडू तर काय करील पांडू. बरं ये मधुला भेटून ये. मी आता कुठं आहे? आहे घरीच असेल तू कुठं जायचंय? घरीच हा मी मा थोडंसं काम पडेल हा. ते आवरलं की येतो लागलंच तर बसू आपण 3 जण. चालेल चालेल हा ये मग तिकडे आंबे सावलीला बरं बरं बस टापा आणि बरं ये मग. हा येतो हा.
आईला भारी झालं भाऊ या पेनूचं, दारू सुटली. नाही तर लय अवघड काम होतं याचं. चला थोडं राहिले तेवढं काढून तरी घ्यावं. एवढं औषध राहिलंय ना? हा तेवढं सांडू नको बरं का बाबा. आणि तो फवारा नीट मारतोय ना? हा जाय पटकन घे. थोडं झालं पाहिजे पटकन आज फवारा मारून. एक तर साऱ्या सकाळची लाईट नाही, ट्रॅक्टर होता म्हणून बरं झालं. इथं हालून तरी घेतो हे औषध. आईला आता हा मध भाऊ, अरे काय करतो इड? काय नाही बाबा, हे कांदे आहे का इथं फवारायचं काम चालू आहे, त्याला औषध. कांदे लय भारी केले तो. हा मग 6 बिघे कांदेच लावून दिले डायरेक्ट. अरे पण कांदे आत्ताचे नाही. हा मामाताना 2-1 महिने झाले असते. हा 1.5-2 महिने झाले. हो पण त्याला मांड पाय ना किती खाली कांदे वळाले, सुपारी वाईन झाले हा कांदे. या ना इकडे. ये ना पाहू ना. हे लाईट नाही ना साऱ्या सकाळची. हा हा मग आम्ही काय केलं, मोटर या ट्रॅक्टर आणला होता, हा. ते इंजिन होतं, मग त्याच्यावर डाळावलं आणि मग त्या टिपाडामध्ये विहिरीतून पाणी काढलं. काय सांगतो भाऊ. म्हणजे तुम्ही ते जनरेटर तुमच्या? हा ट्रॅक्टर बी आणला आणि ते मशीन बी आणलं पाणी काढायला. मग त्या टिपाडात पाणी भरलं या पाईपानं. या काय हा हे लय कुटाने झाले. आता लाईटी नाही ना भाऊ. हा बरोबर आहे. ये बाय लाईट केव्हा जायले? लाईट साऱ्या सकाळची जाते. आता हे काय सांगा, तिकडे गाई कोणाच्या आल्या काय माहिती आता. जाऊ दे त्या गाई, त्या तिकडे वरती. हा पण इकडे नको यायला. नाही नाही ते उसाच्या रानात. हो पान ये कांदे आहे ना. हा ये काय ए जाऊ दे मध भाऊ. हा या बा आता हा कांदा आहे गाव ठीक आहे. लाल कांदा आहे लाल. लाल आहे? हा लाल कांदा आहे. हाय, लय मस्त आहे हो. मग हो आत्ता चेवाडले कांदे ते. ये बाय हे पहा ना. हा ना हो गावठी कांदे आहे ते. आता आहे ना हे पहा गावठी. भाव जर चांगला भेटला ना भाऊ, यंदा आहे ना सगळं कर्जच मिटून टाकायचंय बाबा. लय कर्ज झालं काय अरे सांगतो. तो काच कर्ज एवढं तो का जनरेटर आहे, 2-3 ट्रॅक्टर आहे, घरदार आहे, एवढं मोठं घरा नाही तो. अरे भाऊ मागच्या 3-4 पिकामध्ये लॉस गेलो ना मी. अरे पण तू असा काय मच काय गागत राहतो रे माव? एवढं कर्ज आहे माव, एवढं आता कर्ज आहे. गागायला म्हणजे आता ते झालंच. ते कोथंबीर लावली, एवढी कोथंबीर टाकली, त्याच्यानंतर मेथी टाकली, शेपू टाकली, पालक टाकला, अख्ख्या मध्ये लॉस गेलो. नाही तू खर्च वसूल झाला नाही. काय सांगत तू तुला. ना तू असा गागतो ना म्हणून तो लोक आहे ना पैसे नाही मागते बाबा. परत ते जाऊ दे. तू काल आलाय ते सांग. अरे मी आज आलो तुला भेटाय. हा तू मी कातू तुला फोन करतोय. हा आणि तू फोन का बरं उचलीत नव्हता रे? अरे मी एवढा काय कामात बिजी हो? अरे मराठा आरक्षणासाठी गेलो होतो मुंबईला. काय सांगू. मुंबईला? हा तिथं होतो मुंबईला. मनोज जरांगे माहिती ना? हा मनोज दादा संघ आम्ही मुंबईला गेलो होतो. तिकडं मग मग काय निकाल आला काय नाही? ना घेतलं ना आरक्षण. भेटला? मग मग मी येतो तो सांग एका दिवशी मनोज दादाला भेटाय. जायचंय केव्हा जायचं? आता पुढच्या 15-20 दिवसांनी जायचं त्यांना भेटायला तिकडं. जाऊ जाऊ जाऊ. हा मला विसरून नको जाऊ. तुला कायला विसरतो. तू काय आलाय ते सांग. अरे मी असं आलो. हा आता तुला माहितीये का मी दारू सोडली म्हणून? काय बोलतोय. हा अरे वा तुला माहित नाही? तू दारू सोडली. हा हा मग काळी कुत्री उतरून टाकावं लागल तो. ए काय काळी कुत्री उतरी तो. अरे एखादा म्हणता खरंच पिण्यानं दारू सोडली बा. हा तू पेल तर काही दिसत नाही भाऊ. आणि मग अरे पेला असतो तो अशी एवढं गोडीत बोलला असतो. ते आहे म्हणा. काय सांगतो दारू सोडून 3 महिने झाले. 3 महिने झाले. मी तेच म्हणलं आईला जोडीदार काही आहे ना म्हणलं. हा एक डागात गेलाय ते काही कळा ना नाही म्हणलं. नाही इडायचे बाबा. एक तर तू फोन वापरीत नाही. फोन वाता मी दुसऱ्याचा घरातून लावायचो तुला फोन. पण म्हणलं हा काय उचलीत नाही, काय कामात असेल. पण तू म्हणतो मी मुंबईला गेलतो. तू राजगुरूच्या फोनवरून फोन लावायचा मला माहिती आहे ना. बरं ते जाऊ दे. आता हे माणसं लावले कामाला. नाही नाही बारीक काम आहे तो. हा एकच आहे माझे ना पाठ दुखती ते ना गॅप पडलाय माझ्या. तोया हा अरे एवढ्या नवतर पण हा त्याचा MRI काढला, एक्सरे काढला. मग ते नाशिकच्या विजय गोगे डॉक्टर नाही का तारवाड्याचे, हा त्यांच्याकडे गेलो. ते नाशिकला कॉलेज रोडला त्यांचं दवाखाना आहे. 700 रुपये फी घेते तपासायला पहिल्यांदा. बाबू मस्त त्यांच्या गोळ्या घेतल्या पण अजून काही बरा नाही झालो. होईल ते दमादमाना. तर हे माणसं कामाला लावून दिले म्हणले पटक्याने नाही कांद्याला औषध मारून झालं का ताण नाही राहायचा.
हे घर पडलं एक तर काय सांगू तुला ये बाय. गरज पडलं. हा ना ये बाय आखं गेलं आता ये ना पाडून इथं आता कांद्याचा जर पैसा झाला ना मला 4-5 मजली इथं बांगलाच बांधून घ्यायचं आता. ए होईल बाबा, कांदे काय जोरात ते पाय ना. नाही व्हायला तर पाहिजेच, आपण लय कष्ट घेतले बाबा काय सांगू तुला. तुला पैसा होतोय रे, मग? पण तू काय करतो, किती पैसा झाला ना तुला, तू असं म्हणत नाही का आत्ता मन भरलं नंतर भरलं, नुसता वाय 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 मला पैसेच नाही झाले पैसेच नाही झाले म्हणून तू आपण लक्ष्मी पळती बाबा. असं आहे. तुला जे बोलता येईल ते बोल भाऊ, आता काय सांगू असं काही. तू काल आलाय मला ते सांग ना आता. अरे मी तुला भेटाय आलो हा. आणि सांगाय आलो, म्हणलं पिण्यानं दारू सोडली. बर आणि मग म्हणलं बा त्याला म्हणावं बा 2 शब्द, काय? मला एखादी पोरबीर पाय. अरे वा लग्न करायची इच्छा झाली का आता? असं वाटतंय बा आता. या बाई तुला तर माहिती मा माग कोण नाही. नाही ते तर माहिती मला, मग वनवासी पोरगा. ते तर माहिती बाबा, पण आता आम्ही मस्वासाठी प्रयत्न केले पण तू सारखा दारू प्यायचा त्याच्यामुळे बऱ्याच पोरीवाले काय म्हणायचे, हा हे दारुड्याची. आम्हाला उचकून द्यायचे भाऊ, त्याचं नाव नका काढून इकडं ते म्हणू नका, बरोबर. अशी गंमत व्हायची. आता तू खरं दारू सोडले पिणार नाही ना पण आता? नाही नाही थेंब नाही तर. बरं मग आता पोर कुठं पाहायला जावं आता? आता तू असल कुठं ओळखतं पाय बाबा. हा मा ओळखीतली एक पोर आहे बा. हाई हा ती ना जमून देते म्हणजे बऱ्याच पोरीचे स्थळ आता तिच्याकडे फोटो बिटो आहे भरपूर. मग म्हणजे ती पोर एजंट एजंट का? हा त्याला थोडीफार पैसे द्यायला लागत भाऊ. पैसे देऊ देशील ना? देऊ ना काय तसे तुम्ही जोडीदार सहकारी करशाल. तुझ्यासाठी आम्ही काही करू भाऊ. एक काम कर मग मग पोर पाहिजेच का तुला? हा रे जाऊ दे आता आहे ना. या बाय इडून माग आता नाग्या नाश केला, इडून पुढं मस्त परपंच करतो असं वाटू राहिलं मग. मग आता आहे ना मी त्या पोरायला तवर सांगून येतो का तुम्ही मारून घ्या औषध, दोघं जाऊ ते त्या पोरीकडं. हा चाल. एजंट बाई आहे ती. हा हा थोडी इथं थांब मग. हा मी थांबतो ना इकडं. एक काम कर, हे औषध टाकले या टिपामध्ये, हा एवढं तवर हलवीत राय म्हणजे एक बरं. जीव होईल. हा, चालेल, त्याला- येतो. त्याला सांगून येतो मग आपण लगेच जाऊ. हा आईला भारी काम झालं अड्या. याला त्या एजंट बाई भेटत ती वाटते. हे खरंच जमील बघा. तो नाही का आपल्या तिकडे तो वाल्मिक उगल्याचा, त्याचं जमेल बघा त्या बाईना, एजंट बाईना. हा जाऊ दे गेले 10-20 हजार रुपये जातील, पण परपंच गाड्यात पडला ना अजून पिण्यात सुधरू नाही जाईल. जाऊ दे चांगलं होईल त्याच्या हाताला या चालत. बरं मी त्याला सांगून आलोय. हा आता हे राहू दे. हा चल मग जाऊ ना शिव लगेच, चाललं मग काय. जवळच आहे. चालेल चालेल. हा, चल. किती लांब तरी. तू चल तुला काय करायचंय. चल चल. हॅलो हां नमस्कार. अहो गंगाराम मी काय म्हणते, तुम्हाला ना फोटो पाठवले बघा ना पोरींचे. हां 4 पोरींचे फोटो पाठवले. हां तुम्ही मला सांगून गेले होते ना लग्नासाठी मुलगी बघा तुम्हाला, तर बघा मग तेवढं आणि मला कळवा मग. हां तशा अटी वगैरे मी तुम्ही आले का तुम्हाला सांगते ना. हां तसं अजून तुमचं प्रोफाईल पण तयार करायचं आहे मला. हां तेवढे फोनपेला मला 5,000 पाठवा, मग मी तुम्हाला पुढचं सांगते काय ते. चालेल ठेवू का मग. हां काय चाललं बाई? कोण तुम्ही? ओळखलं नाही का मला? बाई जारी. जय हरी माऊली. मा मित्र आहे. हा का? हा बसा बसा. मी मागच्या वेळेस नाही का आलो तुम्ही ते डाकांब्याचं एक स्थळ हा हा पोरगं घेऊन आलो तुम्ही, हा हा आले होते ना. त्याचं तुम्ही जमून दिलं नाही का? त्याचं चांगलं चालू आहे आता. हा चालू आहे. तर हा एक मा मित्र आहे. नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? चिंचोली. सिन्नर जवळचं. हा ते गाठाखाली. हा म्हणजे गाठा खालून आले तुम्ही. हा म्हणजे चिंचोली गाव गाठाखाली. हा तेच म्हटलं हो मी. हा. ते मनावर ना घेऊ, मजा करायची सवय मला. हा नाही करा ना तुम्ही करा. बाकी तुझं काय चाललं मग? काय नाही माझं व्यवस्थित आहे. हम्म. तर हा माझा मित्र आहे, आता माझ्या बरोबरच आहे, पण अजून त्याचं काही लग्न झालं नाही. अच्छा अच्छा. मग त्याची इच्छा झाली बा आता लग्न करायचं, तर स्वतःहून मानला तो मला. म्हटलं चला मग एक बाई आहे म्हटलं तिच्याकडे घेऊन जातो, तिच्याकडे भरपूर फोटो भेटतील पाहायला म्हणलं. अच्छा अच्छा. जे आवडेल तिच्याशी जमून घेऊ म्हणलं. असं. त्याने स्वतः मनाव घेतलं म्हणजे त्याला घरचे नाही का? नाही त्याचे आई वडील, त्याला भाऊ बहीण कोण नाही, तो एकटाच आहे ना. अच्छा. पण मग आपला लहानपणापासूनचा जोडीदार आहे तो.
म्हटलं मग चला बा आता मस्त प्रयत्न केले आम्ही पहिले त्याच्यासाठी, हा पण पहिले तो कसा जास्त दारूच्या आहारी गेला होता. जास्त दारूच्या आहारी गेला होता. गेला होता म्हणजे आता नाही पेत का? नाही आता सोडली त्यानं. त्यांनी माळबेळ घातली आता मस्त. मनापासून सोडली ना? हा मग नाही तर मग काय उगीच त्या पुरीचं नको नास व्हायला. नाही बाई, त्याची जबाबदारी माव. मग बरे तुझ्या भरोशावर म्हटलं मग काय नाही. नाव काय तुमचं? माझं हा पिनू तुंगार. पिनू तुंगार. शिक्षण? शिक्षण माझं गरिबीच्या मान्यानं थोडं झालं. आई वडील वेळवारी वारले गेले. हा पण मग तरी किती? फक्त 10वी होईल. 10वी? हा. लय झाली मग. हा बस 10वी. तुमची जन्मतारीख? जन्मतारीख 18/10/84. कितीचा जन्म म्हणले तुम्ही? 18/10/84. 84. म्हणजे 40 वय तुम्हाला चालू आहे? हा मग आता वय वाढलं ना. नाही बरोबर आहे तुमचं. वयात आले म्हणून आले बा वेळेवर लग्न करायला. हा बरे चांगली. तुम्हाला जमीन जागा जमीन आहे किती? म्हणजे 5 एकर आहे. 10 बिघे फक्त? एकटाच आहे ना. फक्त म्हणजे अहो ती जमीन म्हणजे हायवेला आहे. हायवेला आहे काय? हा मग आज ती कोट्यावधी रुपयाची जमीन आहे ती. हा तिडून काही जाणार आहे का समुद्र महामार्ग? समुद्र समृद्धी महामार्ग हा, समृद्धी. जाणार आहे. तेवढं. समृद्धी महामार्ग. अच्छा बरे. पोर कशी पाहिजे तुम्हाला? पोर अशी गोरटेली पाहिजे, कामदाम करणारी पाहिजे, घरामध्ये स्वयंपाक वगैरे. त्याला सांभाळणारे पाहिजे. हा म्हणजे थोडक्यात तुमचं सगळं करणारी पाहिजे. हो स्वच्छता पाहिजे घरात. गरीब घराण्यातलं चालत. चालेल त्याला काय. अहो गरीब काय न श्रीमंत काय, हा. त्याला फक्त सांभाळणारे पोर पाहिजे फक्त. अहो इथं यांच्यासारख्या अशा हजारो येत्या. प्रत्येकाला विचारायचं काम आहे. पुढे चालत काय झालं मग कोण जबाबदारी घेईन? हा ते बरोबर तुमचं. आणि मग एक आम्ही काय कमिशन घेतो मोकळे होतं. तुम्हाला काय विचारायचं तुम्ही स्वतः वैयक्तिक जाऊन विचारायचं. बरं हा परत आम्हाला लग्न झाल्याच्या नंतर तुमचं काय झालं तर आमच्यापर्यंत यायचं नाही. हो बाई ह्या बा तुम्ही म्हणते ना मला गरीबाच्या घरातली पोरगी जर असली ना मला खूप आनंद होईल माहिती आहे का. ह्या बा काही लोक म्हणते आम्ही लय श्रीमंत आहे, पण जाऊ द्या गरीब ते श्रीमंत जर पोळ्या खात असता तर गरीब कोरके कोयना खातो ना, नाही, पण त्याच्यावर जगतोच ना. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मी पोरी दाखवील पण माझं त्यात कमिशन राहतंय माहिती आहे ना. कमिशन ना. हा नाही सांगून द्या एक शब्द तुम्ही, आम्ही कमिशन नाही देऊ. नाही ते पोरीवरती तुम्हाला जशी पोर आवडेल तसं चालेल मला दाखवा ना पोरी. हा पण मग मी आता सांगून देते पोर दाखविते मी मध्यस्थी पडणार नाही. तुमचं काय असेल तुम्ही डायरेक्ट जाऊन विचारायचं. म्हणजे तुम्ही फक्त दाखवणार, हा आम्ही फक्त दाखवायचं काम करू. पुढली चौकशी आमच्या. हा ते तुम्ही करायचं. चालेल मॅडम. हो मी ना आता 4 जणांना ना व्हॉट्सअपला शेअर केले फोटो. आता ज्याला जे आवडेल त्याला ती पाहून घ्या तुम्ही. हा द्या. ही साताऱ्याची. सातारा हम्म. पाहून घे भाऊ. साताऱ्याची मुलगी. ही कोल्हापूरची. तुला करायचे त्या हिशोबाने पाय. नाही मित्राचा सल्ला घेणं गरजेचं राहतं. मित्राला आवडली म्हणजे नवरा देवाला आवडत. ही कच काय पाय. ही कोल्हापूरची 12वी झाली हिची. मामाता ना हिची फक्त उंची कमी आहे ना. हा 3 फूट फक्त. उंची कमी व्हायची. नको रे बाबा, राम सीतावानी सारखा चांगला जोड हा दिसला ना पाहिजे. जोड. बरं हिचं 12वी झाले. हिच हा ए पाय भाऊ 12वी वाली मुलगी. अरे पण ही लय ना जाड आहे. ही नाशिक जाऊ ते कुलतामा नाही का तिरली. ये का लय जाड आहे रे. नको तिचं नाक आहे पाय ना की टबूर रे. आईला मावाला कोणचं सोयीचं आहे रे. नाही पण ती जाडी ना रे. दुसरी पा जाऊ द्या. दुसरी. ही पाय बरं. ही हारसुलची. हरसूल. हा हार पेट सोड का ना. हा सोनिया नाव आहे तिचं. अरे हो. सोनिया. हा आई वडील आताच वारले. तिच्या चुलत्याने दिलाय फोटो माग. अरे हा पण मग आता ती अशी डोळ्यात आल्या ती जिलेबी पाहतीन पेढे मागते असं थोडी वाटत. तिराळी हा मग बरं जाऊन चाल. नाही ना ही पाय. ही कुठली? ते त्र्यंबकेश्वरचं ते आजूचं त्र्यंबकेश्वरच्या बाजूचं गाव नाही का हा हा तिथं राहते ते. बेज बेज. हा तिडली. तुम्हाला बरंच माहिती हो. हा मग तिकडे आपण लय फिर. जागरण गोंधळाचा कार्यक्रम करीत होतो तो. असं आहे का. हा, पुऱ्या महाराष्ट्रात त्याला एक गाव असं सोडलं नाही त्याला. सोडलं. हे दारणा सांगवीची आहे एवढी शेवटच आहे. हिचं नाव वय जास्त झाल्यामुळं लग्न व्हायना म्हणून ते आमच्या काल आहे. पाय बोई. किती वय तरी हिचं? तिचं असेल 45. ए हो 45. आता हे काल दाखवते हा ठेवा ना, तुमच्या फोटो. हा नका मला. अहो प्रत्येकाचे वेगवेगळे राहते आम्हाला दाखवावं लागते. अहो तो 40 वर्षाचा आहे त्याला कुठं ते चेक करून घेते. हा ना मासं होईल. कोण एक करून हल्ली घेते माझ्या होईल ती. आईच्या वयातली झाली ना ती. म्हणजे हा 40 वर्षाची याच्या 45 वर्षाची. नाही नाही असं नाही पण मग
मोठी नको बा असं. तुला माहितीये का काय? आता हल्ली असं झालं पुरींच हे बाय कलवरी सुद्धा कोण होऊ राहिलं माहितीये का पुरींला हं? कोण? हं? मम्मीची कलवरी पोर होऊ राहिली आता माहितीये का लग्नात होता ना असे आम्ही 4 लग्न लावले. लावले का नाही? मग आता अहो. समजा ताई तुम्हाला पोर आहे हम्म. हं? ती 10वीला का 4थीला का 5वीला आहे बरोबर. मग तुमचं जर लग्न झालं दुसऱ्या पोरासंग हम्म. तर तुमच्या माग कलवरी कोण तुमचीच पोर मग असं आहे. ते जाऊ दे. ही पोर कशी पाय ना ही बरी वाटत रे पण मला. अहो ही चांगली ही वाट जाडी आहे पण मग तो सारखंच नाक आहे तिचं. हा आहे. जाडी जरी असली ना, जोडा फक्त नाकात बसतो ब. हा पण मग आता ती जाडी तर थोडा व्यायाम करून ती होईल बारीक. ही बघ ही ना मोठ्या घराण्यातली पोरगी आहे. हो कोणती? तिचं आहे ना उर्मिला नाव आहे. उर्मिला. हम्म. जी हा पाय उर्मिला हो दिसायला पण लई सुंदर आहे रे पिण्या. हा हा स्वर्गाच्या अप्सरा जणू काही. हा ना. पण ते तिला आहे ना मी काय म्हणतो एवढी अप्सरा करून तू आता हाय शेतकरी माणूस. शेतकरी नाही त्यांना कोणचं स्थळ चालेल असं तिचा बाप म्हणलाय मला. हाय पण ती अप्सरा दिसत ती काय शेतात काम करायची हा ना. ती. नाही शेतात तर नाही करणार तिचा एकच प्रॉब्लेम फक्त काय? तिला आहे ना दिवसा घुरं येतात रात्रीची फिट येते बस दुसरं काहीच नाही. ए मग मी जायचं झोपात आणि तिला यायचं फिट ते बाई अशी काही दाखवू नका. अजून दुखाले नका दाखव. दुसरा फोटो दाखवा ना. ही बाई एवढी शेवटची. होय. या बा अशी यायला लय होय. पोर भारी हा हा जोडा पण बसल. आईला छपरी दिसती बऱ्या लाव ना जुगार. बाई हिचं कसं होईल सांगा आता. ही आवडली आम्हा दोघायला. ही आवडली हा पण नाही का ती आहे ना शेती करते बर का. चालेल ना आपण शेतकरीचे. आधी ऐकून तर घ्या. त्यांना 20 गाई आहे 20 25 म्हशी आहे बर 40 बकरं आहे मेंढर. यो बाबा लय शेती त्यांना. पोर शेती करीत ही स्वतः. एकटी वळी ती का? हा सगळं तीच करीत ही. आई बापाला काही करीत नाही एकटीचे भाऊ नाही बहिणी नाही एकटीचे. चायला ये पर्या मग ती करून घे. ती जर एवढं काम करते म्हणल्यावर तिच्या आई बापाची जमीन भेटल. हा ना मग अशीच पोर पाहिजे आपल्याला. पण तिचं शिक्षणाला व्हायले 15वी व्हायली तिचं. जाऊन द्या 15वी होती पण ती आज शेती करते एवढी जनावरांचा गोठा सांभाळी ती. हा मग तिला काही नोकरीची गरज नाही. नाही पण तिची एक आट आहे. काय जो मुलगा आहे ना तिच्याशी लग्न करणारा घर जावई पाहिजे. होऊ शकतो मी बी. घर जावई मग येडा झाला का तू? काय नको नको. कारण तिला आईबाप सोडून दुसरं कोण नाही मग तिच्या आईबापाला कोणी पाहिजे. हे मत भाऊ ऐक ना काय घर जावाय वन तुला एक माहितीये का उलट चांगलंय. या बाय माझ्या घरी कोण म्हातारी तर वारले ते गेले देवाच्या घरी. तरी तिच्या तिडं आई बापांच्या तिडं मस्त मन रंजून जाईल असं. पण एक गोष्ट आहे म्हणजे ती बी सांगून देते आताच क्लिअर करून टाकी हा, ते. बरोबर आहे. तिचा बाप आहे ना अंथरुणात पडेले त्याच्यासाठी घर जावे करायचंय तिला म्हणजे त्याचं आख करायला. त्याला काय करायचं उचलून फक्त आंघोळी नाही सगळं करायचं त्याचं खाय प्यायपासून तर परत धुवायचोय पर्यंत. ये नाही जम तू ना ते घर जावई ते नको नको त्याच्यात लोक नाव ठेवते रे. नका नाव ठेवते बाई ही पोर आवडली आम्हाला बघायला. हा तुम्ही त्याला म्हणून पाना होत असन तर हा घर जावई नको. अहो मी काय म्हणते तुमची चॉईस चांगली आहे पण ते कसं आहे ना तुमचं नाही तिथं काम होणार हो. का बर अहो तिच्या आई बापाला ना एकदम चांगलं पाहिजे घरात. आमच्यात काही गुण कमी का? गुण तुमच्या मी का पाहिले मला काय माहिती. असं कोणाला नाव ठेवता येतं का? नाही जवळ त्यांच्या मनासारखं त्यांना भेटत नाही तर आम्ही नाही होकार देऊ शकत. ते नाही होऊ शकत. तुम्ही दुसरे पाहून घ्या. हो ती म्हणते नाही होऊ शकत. मग आता हे पाय भाऊ आता मी काय करू त्याला आता एवढे फोटो दाखवले याच्यात तुला पास आहे का काही? हीच पोरगी 5 होती पण आता ते म्हणते तिकडून नाही. पण मला एक डोक्यात आलंय बोलू का तुला? हा. बाई बोला ना. हो बाई बोला हो. तुमचं लग्न व्हायले? नाही सध्या मी इंजिनियर करते. हा का? मग म्हणजे इंजिनियर करून तुम्ही एजंट झाल्या? हा मग साईड बिझनेस पाहिजे ना उलट लोकांचं कल्याण होतं तेवढंच पुण्य भेटत मला. बाई मग तुमचं नाही होईल बा. नाही आता जर मला मी लोकांचं एवढं कल्याण करते माझं मीच कल्याणच करीन ना. हा बरोबर. त्याच्यामुळं एक बोलू खरं बोल ना. बाईंना
बाईंना हा बोला बोला, लाजू नका, बिंदास बोला. नाही तर मग आवडली का कोणी? नाही मला आहे ना हं? आता मनातलं बोलतो. हा बोला ना, बिंदास बोला, लाजू नका. बाई तुम्हीच आवडले, काय? तुम्हीच आवडल्या. आता एवढ्या पुरी दाखवल्या याच्यात नाही चांगल्या, पण तुम्ही एकदम अंटच दिसता हो. म्हणजे काय? म्हणजे सुंदर दिसता सुंदर. पण मग हे जरा जास्त होते, तुम्हाला वाटत नाही का रे मधू? काय? काय बोलताय बाबा? नाही तो म्हणतो आता या पुरी फाटल्या नाही, तुमचं वयल नसेल तर मग जमत असेल तर घ्या मग विचार अरे करून. तुला काय वाटत का? काय अरे मी इकडं लोकांच्या लावतो, तू इकडं माझंच लावायला आला. नाही तसं नाही, त्याने विचारलं शब्द टाकला, तुमची इच्छा, बाकी आपलं माझं काय म्हणणं आहे. माझ्या कपुरीच नाही, याला घे आणि चालता बंद. तुमचं जर चांगलं होतं असलं तर मी वाईट करून घेईन, पण अशा बोचऱ्याशी लग्न नाही करणार. हो बाई हो. ओय, अंगाला हात लावतो का माझ्या? गेला अपघात गेला. अपघात गेला म्हणजे? बाई, आता तुमचं काही लग्न होईल नाही, तुम्ही जर केलं ना सोन्याहून पिवळ होईल. माणूस लय चांगला आहे, मनानंही चांगला आहे, कलाकारही चांगला आहे. होत असेल चांगलं तर तुमच्या आई वडिलांना विचारून पहा, नाही का? मधू, याच्या पाठीमागं कोण नाही. मी तुला एक बोलू का? हा बोला ना. या बाय, मी तर काय त्या बाबाला ओळखीत नाही, ओळखीत फक्त तुला. तर माझं काय म्हणणं आहे, मला जसा पाहिजे तसा मी पाहून घेईन. जेव्हा मला वाटलं लग्न करायचं तेव्हा मी लग्न पण करीन. अजून माझं काय वय गेलं नाही, तर मला ना ह्या माणसाला काही बघण्यात, म्हणजे मला या माणसामध्ये काही इंटरेस्ट नाही एवढा काही. तर मी वाटलं त्याच्यासाठी अजून एखादी चांगली पोरगी पाहून देते, पण असा काही विचार करू नका माझ्या बाबतीत. तुम्हाला लग्न करूशी वाटत नाही का? अहो कसं करूशी नाही वाटत? जान जेवण पोर मी मला लग्न करूशी नाही वाटणार का? बरं का बाई, तुम्हाला तिकडून पाहिल्या माझ्या इतक्या मनात भरल्या, तुम्ही काय सांगू. मनात म्हणजे माझं मनच असं फुलून गेलं, हृदय असं फुलून गेलं गुलाबाच्या फुलासारखं. अच्छा, चांगले, व्हेरी गुड. त्याचं मन पाकाळलं तुम्हाला पाहिल्या मग त्याला काही फोटो नाही आवडले असं त्याला म्हणायचंय. असं आहे. ही पहिलीच केस आहे बरं अशी माकडं. नाही आता तुमचं काय नीट सांगा, हा. विचार करून सांगा. आता काय लगेच सांगू नका पाहिजे तर. अरे काय बोलतोय मधू? लगेच गाय नका करू. अरे हे बघा, चांगलं होईल मला एवढं म्हणायचंय बा. तो कलाकार माणूस आहे, आजही गेला तर 2000 रुपये नाईट मारूनच येतो माहिती का. आणि जागरण गोंधळामध्ये तो एवढे टाक भेटत आहे त्याला का माप नाही त्याला. पैशात लोळशाल ताई. एखादा IAS अधिकारी, बाई एखादा IAS अधिकारी राहतो ना, तो जेवढा कमीत नाही त्याच्या कैक पटीने हा माणूस कमी तो माहिती का. बरे, मी काय म्हणते मधू, हा? येतो आता, या मग. हा बरं कळवा तुमचं काय ते. जर इच्छा नसेल तर अजून काही फोटो असतील ना, माझ्या फोटो व्हॉट्सअपला टाका. हा हा जर त्याला आवडले तर आम्ही येतो बोलणं करायला तुमच्याकडे. चालेल. माझा थोडा विचार करा बा. हा करते ना, एकदम चांगली पोरगी पाहून ठेवते मी. अहो दुसऱ्यांच्या काला दाखवित्या. आता तुमचं जर होईल नाही तर तुम्हीच करा ना माझ्या संग लग्न. तुम्हाला टकाटक ठोई. टकाटक ठेवशाल तुम्ही. या आता मधू ये आता. बरं पिनू चल आता. किती पुड्या खातो काय माहिती. चल मग काय. आवळा नको, खा. तुम्हाला खायचा का? माक झाडच लावले मी. अरे बाबा, हे बघ खरंच जा. बरं चल आता इकडे. आता ते जेवढे फोटो दाखवले त्याच्यातले एकही पोर आवडले नाही का तुला? नाही बा. नाही का? पाहिलंय भाजी. बर ते जाऊ दे, तिला नाही करायचं ना, दे विषय सोडून. बर आता आपण दुसऱ्या एजंट बाईक जाऊ आता. चालेल. हा चाल. ती करंजगाव शेजारी मांजर गाव आहे ना, हाय तिथं जायला लागेल आता. जाऊ चल. आपण आज दिवसभरामध्ये तो फायनलच करून टाकू. मग काय म्हणजे डोक्यात ताणच मिटला बाई. ए मत भाऊ, हा? अरे इकडे तिकडे इंडल्यापेक्षा आहे ना, तर मला हीच खरी आवडली होती बाई. अरे पण ती नाही म्हणती, त्याचं काय. नाही म्हणती, चांगलं फोर्स कर ना तिला. अरे ती पोर कशी आहे मला माहिती आहे, जाऊ दे मरदे, तिचा विचार सोडून दे. आता आपण मांजरगावला जाऊ, तिथं चांगले प्रोफाईल पाहू, फोटो पाहू, दाखवतील ती. आईला ते असे दाखवतील, याचं नाक डेबर, याचं सावळी. पण ही कशी आपले अरे स्वतः माझ्या डोळ्यांना पाहिली ना रे. अरे तुला काय करायचं, तू फक्त पोर पास कर, आपण त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहू. आवडली तर हा म्हण तू, नाही तर आहे ना काही एवढं लोड नको घे एवढं. चल तू पहिले. पण कसं आहे, लोकांच्या पुरीला नावही नाही ठेवता येत. या बाईलाच मी म्हणलं होतं, ही बाई जर कबूल झाली तर पाहिजे तसा प्रयत्न करू. बरं मी तिला संध्याकाळी फोन करील. पहिले आपण मांजरगावला जाऊ, तिथं काही फोटो बिटो दाखवतील ते पाहू आपण. चल चल. बाई ग, काय माणूस होता, आलाय पोर पाहिलं मलाच पास करून गेलाय. आता मी ना ड्रेसच घालीत नाही. ड्रेस पाहिलं का कोणी फसत आहे.
मी भले साडी घालीते आणि एखादा नकली मंगळसूत्र बाजारातून घेऊन येते पण घालीतेच. नाही तर अशा ते मलाच मागण्या टाकायला लागतील. मी पहिले ना आता गावात जाते आणि साड्या घेऊन येते 2-4.